मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप जनतेचे अगदी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मायबाप जनतेने जे आशीर्वाद दिला, खरंच ते आशीर्वाद मी 7 जन्म सुद्धा या ठिकाणी विसरू शकणार नाही। अशा पद्धतीचा विजय त्यांनी माझा या ठिकाणी केलेला आहे। शेतकऱ्यासाठी आपण हमी भाव यासाठी नेतेला भेटला, शेतकऱ्यांसाठी मी 2 दिवसाखाली मुंबईमध्ये होतो। मी एक शेतकरी पुत्र आहे, मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे। मला शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना या ठिकाणी कळतात। त्यासाठी मी जे पहिलं काम काही केलं असेल, आमचे नेते आदरणीय प्रल्हादरावजी इंगोले साहेब माझ्यासोबत होते। कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही भेटलो आणि जे काही सोयाबीन कापसाचा विषय आहे, हमी भाव केंद्र या ठिकाणी उघडलेले आहेत, त्यामध्ये काही केंद्र चालू आहेत, काही केंद्र चालू नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कुठेतरी नुकसान होत आहे। यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाभाई पटेल यांना भेटून आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे, तात्काळ केंद्र चालू करावं। कारण तर नावाला भाव किती आहे आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये किती पडते, यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। म्हणून तात्काळ हमीभाव केंद्र या ठिकाणी खरेदीचे केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त चालू करावं ही विनंती केलेली आहे। आणि थोड्या दिवसामध्ये केंद्र या ठिकाणी चालू होणार आहेत आणि शेतकऱ्यांचा माल त्या केंद्रावरती घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे।